श्री चक्रधर स्वामी की जय। फुलारी आई मठ श्रीकृष्ण मंदिर या ठिकाणी पांडकरांच्याकडे असलेला हा मठ आहे। या मठाची पूर्वी साधू संत बरेच निवास व्हायचे, चातुर्मासी व्हायच्या, अनेक साधू संत या ठिकाणी आठवण करत। या ठिकाणी असा हा मठ आहे, फार पुरातन लाकडी मठ आहे। अशा या मठामध्ये अशी ही देवपूजा, या ठिकाणी ही देवपूजा फार पुरातन देवपूजा, जुन्या मूर्ती आहे। हे चांगलं आहे पण तुम्ही उपदेश आहेत का? बरं पवार मग एवढं असं कंपनी कोण मागं पुढं? ते तिकडच्या मठाचे व्यवस्थापक आहेत, ते तिकडच्या मठात किल्ले आणले तुम्हाला उघडून दिलं. सायराज बाबा हा. कोणाकडे? ठीक आहे. हा, किल्ले कोणाकडे? हे मूर्ती पानकर. डबल डेकर. मालक आहे ते. अरे फोटो हे गरुडावर बसलेली मूर्त आहेत। या ठिकाणी गरुडावर बसलेली मूर्त या ठिकाणची आहे। गरुड या ठिकाणी श्रीकृष्ण महाराजांना घेऊन चाललेला। या ठिकाणी हलवू नका मूर्ती, इथं मात्र ठेवायचं सर्वांनी। त्यांची वैयक्तिक मालकीची मग हे या व्यवस्था ठिकाणी कोण करते रोज? तेच करतात। कधी उठतंय कधी काय इथे गावात राहते का? हे काय इथं पुढे राहते. अरे पूजा करा. हो हो। या ठिकाणी आसन छिन्नस्थळीचे विशेष मूर्त्या, देवपूजा फार या ठिकाणचा आसन छिन्नस्थळीचा विशेष आहे। बसले म्हणजे असा हा लाकडी घडाईचा मठ आहे। याच्या भोवती चौफेर जागा होती। पूर्वी तर मार्ग उतरायचे मोठमोठे अधिकरण, बदनापूरचे बाबा, त्यांच्या अधिकरण जुने बेडकर बाबा इथं यायचे स्मरणाला, आणि या गावामध्ये जुना मठ होता। परंतु या ठिकाणची ही अशी देवपूजा पांडकरांच्या मठामध्ये वाले या गावामध्ये आहे। वाले या गावामध्ये दोन मठ आहेत, एक उपाध्ये कमळावसाचा मठ आणि या ठिकाणी पांडकरांचा मठ। या पांडकरांच्या मठातील ही देवपूजा या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत। या पांडकरबाई या ठिकाणी आहेत, आपल्याला या देवपूजेच्या सेवेमध्ये आहेत। आणि रिद्धपुरातील सर्व संत, महंत, तपस्विनी आदी वर्ग या ठिकाणी आहे। या देवपूजेला खूप खूप दंडवत। पाय लागले. नाही बाबा तुमच्या मागं हरिपाळ